नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत तिळाची झणझणीत आणि छान अशी चटणी. तर इथे मी तवा घेतलेला आहे आणि तव्यावर 10 ते 12 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, ज्या सुकलेल्या किंवा वाळवलेल्या मिरच्या होत्या त्या घेतलेल्या आहे आणि त्या आपण छान अशा गरम करून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर इथे आपल्या मिरच्या छान अशा 2 ते 3 मिनटं आपण गरम करून घेतल्या आहे आणि त्यानंतर आपण इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्यासुद्धा आपण छान अशा गरम करून घेणार आहोत, कारण लसूण ओलसर असतो, त्याच्यामुळे चटणी खराब होऊ नये आणि ही चटणी साधारण 1.5 ते 2 महिने टिकते. त्याच्यामुळे आत्ता करून ठेवली तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात ती कशीही पुरते. तर आता इथे लसूण छान आपला गरम झाल्यानंतर आपण ह्या वाटीच्या मापाने 1 वाटी इतकं तीळ भरून घेतलेलं आहे. तर तीळ आपण छान असं इथे भाजून घेणार आहोत. आपला तवा गरमच आहे आणि तीळसुद्धा आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं छान असं गरम करून घ्यायचे. आपल्याला अगदी तडतड व्हायला लागलं की समजायचं आपलं तीळ छान असं भाजलं गेलेलं आहे. भाजल्यामुळे आपल्या तिळाची चटणीची चव एकदम खमंग लागते आणि ही चटणी तुम्ही आप्पेंसोबत, इडलीसोबत किंवा भाजी भाकर किंवा पोळीबरोबर अगदी खाऊ शकता. इतकी चविष्ट अशी ही बनवून तयार होते, तर नक्की बनवून बघा. इथे मी अर्धी वाटी आधी तीळ भाजून घेतलेलं आहे आणि पुन्हा अर्धी वाटी राहिलेलं ते सुद्धा भाजून घेणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान अशी ही चटणीची तयारी करत आहोत. तर बघू शकता इथे आपण अर्धी वाटी राहिलेले तीळ ते सुद्धा छान असं भाजून घेणार आहोत. तीळ भाजताना त्याचा जो खमंग वास येतो ना, बस त्याच पद्धतीची आपली चटणी अगदी सुंदर अशी बनवून तयार होते. तर आता ह्या पद्धतीने आपण भाजून घेतल्यानंतर तीळ आपल्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचे, अगदी लगेचच नाही दळायचं मिक्सरला. तर बघू शकता ह्या पद्धतीने. तर मित्र तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता आता इथे आपलं 1 वाटी तीळ पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे. तर आता तीळ आपण थोडंसं 5 ते 10 मिनिटं थंड होऊ देणार आहोत. त्यासाठी आता इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरचं भांडं आपल्याला मोठंच घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण भाजलेल्या मिरच्या दळून घेणार आहोत, कारण मिरच्या आणि तीळ एकत्र टाकलं तर ते लगेच वातडपणा येईल त्याला. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला मिरच्या 1 ते 2 मिनटं छान अशा फिरून घ्यायच्या आहे आणि मगच आपल्याला लसूण आणि तीळ वगैरे घालून घ्यायचे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही कुठल्या कुठल्या चटण्या बनवता मैत्रिणींनो, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या पद्धतीने आपण तीळ ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं घालून घेणार आहोत. आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही. आता पुन्हा मीठ घातल्यानंतर आपण 1 ते 2 मिनटं छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता आता फिरवून घेतल्यानंतर आपण इथे 1 चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं आहे. लाल तिखट घालून 2 ते 3 मिनटं पुन्हा फिरवून घ्यायचं मिक्सरला. तर बघू शकता छान अशी झणझणीत चविष्ट अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. तर करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद.